नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, 3 ऑक्टोबर 2024 रोजी एक शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक पत्र काढलेलं आहे. या पत्रामध्ये स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाज किती वेळ ठरवण्यात यावे किंवा त्यांना शाळेमध्ये किती वेळ थांबवण्यात यावे या संदर्भात उलगडा शासनाने केलेला आहे. यापूर्वीचं जे या संदर्भातलं महत्त्वाचं शासन निर्णय जो आहे तो 18 डिसेंबर 2023 रोजीचा शासन निर्णय आहे. त्यामध्ये संबंधित स्वयंपाकी तथा मदतनीस यांची जी कामं आहेत यांच्या वाटण्या, ज्या कामाच्या वाटण्या करण्यात आलेल्या आहे त्या आपण त्या GRमध्ये बघू शकतो. 3 ऑक्टोबर 2024च्या या पत्रामध्ये आपण बघणार आहोत की स्वयंपाकी आणि मदतनीस यांनी शाळेमध्ये किती वेळ थांबायचं आहे किंवा शाळेमध्ये किती वेळ द्यायचा आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मानधन तत्त्वावर स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत. सदर स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत सुधारित शासन निर्णय दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित केलेला आहे. तसेच स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे दैनंदिन कामकाजाची मर्यादा 4 तास करण्यात येऊन त्यांचे कामकाज संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेत न थांबण्याचे निर्देश संदर्भातील दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेले आहे. तथापि बुलढाणा जिल्ह्यातील काही शाळांकडून शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन केले जात नसल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार संघटना यांनी शासनास दिलेली आहे. त्यानुसार आपल्या निदर्शनात करण्यात येते की स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत संदर्भातील शासन निर्णय व शासनपत्रान्वये दिलेल्या सूचना सर्व शाळांच्या पुनश्च निदर्शनास आणाव्यात. तसेच सदर सूचनाचे पालन न करणाऱ्यावर शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी. या पत्रान्वये पुन्हा सूचित करण्यात आलेलं आहे की जे शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजवणारी यंत्रणा आहे यांचे कामकाज जे आहे ते शाळेसाठी 4 तासाचे असणार आहे. विनाकारण त्यांना शाळेमध्ये थांबवण्यात येणार नाही याची काळजी घेण्यात यावी. ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.